फक्त 10,000 रुपयाची गुंतवणूक करून आपण आपल्या मुलाला 1 कोटीचे मालक बनवू शकतो आणि हीच जमलेली 1 कोटी रुपयाची रक्कम त्याच्या पुढच्या उज्ज्वल भविष्याला चांगली कामाला येईल. मुलाच्या जन्माबरोबरच मुलासाठी आर्थिक नियोजन केले तर आपल्याला त्याच्या भविष्याचे टेन्शन घेण्याची गरज पडत नाही. कमी गुंतवणूक करून जास्त परतावा मिळा यासाठी अनेक गुंतवणुकीच्या स्कीम उपलब्ध आहे. आपल्या खिशानुसार आणि आपल्या गरजेनुसार आपण आपली गुंतवणूक मुलासाठी करू शकतो. आणि जर तुम्हाला गुंतवणूक करायची झाली तर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करा, कारण यामध्ये आपण गुंतवणूक केलेल्या पैशाचा परतावा चांगल्या रकमेमध्ये मिळतो. जर मुलाला 21व्या वर्षी 1 करोड जर मिळणार असेल तर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक कशी करायची तेच पाहू आपण. या स्कीम मध्ये आपल्याला प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये भरायचे असतात. वर्षाला 1,20,000 होतात आणि ही रक्कम आपल्याला टोटल 21 वर्ष भरायची असते. जर आपण 21 भरात या पैशाचं कॅल्क्युलेशन केलं तर याची टोटल रक्कम 25,20,000 एवढी होती. आणि आपण जे पैसे गुंतवले ते आपल्याला 21व्या वर्षी 12% मिळतात. म्हणजेच 21व्या वर्षी आपल्याला 88,66,000 एवढी रक्कम मिळणार आणि टोटल त्याच्यावरचं व्याज मिळून आपल्याला 1,13,000 रुपये मिळतात.